आज महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गट प्रवर्तक आयटक संघटनेच्या वतीने तृप्तीताई देशमुख यांच्यासोबत सविस्तर अशी चर्चा करण्यात आली आणि त्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। या माध्यमामधून राज्य समन्वयक संघटनेचा पाटीलताई यांच्यासोबत पण चर्चा करण्यात आली। गट प्रवर्तक यांना 1 नोव्हेंबर 2023 पासूनचे मानधन देण्यात यावं याच्यासाठी त्यांनी प्रस्ताव मंत्रालयामध्ये पाठवलेला आहे। या प्रस्तावाला मान्यता घेण्यासाठी पाठपुरावा मंत्रिमंडळामध्ये करण्यात यावा अशा माध्यमामधून त्यांनी तृप्ती देशमुख मॅडम यांनी सांगितलेलं आहे आणि त्या माध्यमामधून गट प्रवर्तक आणि आशा वर्कर यांना 10,000 रुपयाची भावभीज देण्यात यावी, आशा वर्करला 5,000ची भावभीज देण्यात यावी या माध्यमामधून त्यांच्याकडे मागणी केलेली आहे। जे आशा वर्करवर जे समजा 3 नोटीस देऊन कमी करायचं पत्र दिले त्यांचं रद्द करण्यात यावं, या पण गोष्टीची आम्ही चर्चा सविस्तर केलेली आहे। ताबडतोबच त्यांनी असा निर्णय घेतला आहे की आम्ही पण तेवढं अन्याय होऊ देणार नाही आणि त्यांनी आपल्याला हे ठोस आश्वासन दिलेलं आहे। ह्या ज्या मागण्याचं पत्र दिलं याचं लवकरच आम्ही लेखी शासनाला कळू आणि किती परत तुम्हाला देऊ असं या माध्यमामधून त्यांनी सांगितले आणि म्हणून त्यांचे या ठिकाणी संघटनेच्या वतीनं खूप खूप अभिनंदन बी केले आणि त्यांचे आम्ही आभार मानू किंवा त्यांनी आमच्या आशा वर्करच्या आणि गट प्रवर्तकाच्या माध्यमामधून पाठपुरावा घेतलेला आहे। या माध्यमामधून आमचा पाठपुरावा चालू आहे। लवकरच शासनच्या मिटिंगमध्ये घेऊन त्यांचा पाठपुरावा करण्याची माझी विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र।